नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृष्णदेव जाधव। तर आज आमच्या शेतामध्ये ज्वारीची मळणी होणार आहे। तर ही पारंपरिक पद्धतीची ही जी बैलांची मशीन आहे, तर त्या मशीनीने धान्य केलं जाणार आहे। लागा तुझं पोट बघा मित्रांनो, बळीराजा शेतकरी राजा हे आमच्या गावातील आमचे बंधू आहेत, गणेश पवार। अख्ख्या शिवारामध्ये आता सध्या बैलांची संख्या खूप कमी झालेली आहे, परंतु आमच्या बांधवांनी हा नाद छंद जोपासलेला आहे आज तागायत। बघा मित्रांनो, आता हँडल मारतायत आणि हे किर्लोस्करचं ओरिजिनल 10 HP इंजिन आहे। बघा आपला काळजातला आवाज इंजिनचा आहे। बघा चालू झाली मशीन। चालू झाली। अशा प्रकारे या इथून भरून धान्य जे आहेत त्याच्यामध्ये भरले जातात। मित्रांनो, हे पहा, आता सध्या आमची मळणी करून झालेली आहे। ज्वारी सरासरी एक 4-5 पोती झालेली आहे। गहू झालेत आणि ज्वारी दाखवतो आपल्याला। ही पहा, मोत्याच्या दाण्यासारखी ज्वारी आहे आणि ही माझ्या हातामध्ये आहे। ह्याला आमच्या गावठी भाषेमध्ये कावळी म्हणतात, ज्याच्या लह्या केल्या जातात। परंतु ही गोष्ट सहजासहजी कुठेही उपलब्ध होत नाही। आपण पिक्चरच्या थिएटरमध्ये वगैरे ज्या पॉपकॉर्न खातो, मकाच्या लह्या असतात, तर त्या कावळीच्या लह्या मिळणे म्हणजे अगदी वाळवंटामध्ये पाणी मिळण्यासारखं आहे। तर सध्याचा व्हिडिओ बनवण्याच्या मागे एकच हेतू आहे। आपले जे काही मित्र असतात, ज्यांनी शेती केलेली आहे, त्यांना हे कष्ट माहीतच आहे। परंतु ज्यांनी फक्त पिक्चरमध्ये TV जी शेती पाहिलेली आहे आणि काही लोकांच्या मनामध्ये काल्पनिक शेती करण्याचे विचार असतात, परंतु काल्पनिक शेती वेगळी, प्रत्यक्षात शेती करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। अशा तळपत्या उन्हामध्ये बघा, अशा तळपत्या उन्हामध्ये ऊन, सावली, पाऊस, वारा, थंडी, दिवस रात्र याची तमा न बाळगता शेती काबाड कष्ट केले जातात। मनाची तयारी विलक्षण लागते शेती करण्यासाठी।